रमाईने तुझ्या माहेरच्यांची काय फसवणूक केली? आम्ही विठ्ठल भक्त नाही हा गुन्हा आहे का? त्यावरून तुझे आप्पा कसे बोलतात? माझ्या उमाई अप्पांना नका हो एवढं बोलू. आणि तुझे उमाई अप्पा जे बोलतील ते निमूटपणे ऐकून घ्यायचं. त्यांनी रमाईला रडवलं हे मला अजिबात सहन होणार नाही सखू. आणि हो, काल रात्री केलंस तसं करून उगीच मला हाका मारू नकोस. मी येणारच नाही हे आधीच सांगून ठेवतोय तुला. विठुराय, ते तुझ्या नावाला बंदी. उमाई आपण याची कल्पना सुद्धा नव्हती रे. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि पाहुण्याच्या भरात ते असं बोलले रे. सासूबाईंचा अपमान करण्याचा हेतू नव्हता रे त्यांचा. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझ्या देव भोळ्या सज्जनाच्या अप्पांचा अपमान होईल. माझ्या उमाईला एवढी बोलली खावी लागते. विठुराय, आज त्यांना आऊ सुद्धा ओरडले रे. कशाला पूजा करू तुझी? कशाला आळवणी करू? पाजर फुटत नाही तुझ्या हृदयाला. अरे आमचं जाऊ दे रे. सकू बद्दल काही वाटत नाही तुला? सका म्हणते ना तुला ती. कसा रे निष्ठुर झालायस तू. दिसत नाही तुला तिची सासू किती छळ करते तिचा? आणि अवस्था जर तुला दिसत नसेल ना तर तू दगडाच्या हृदयाचा झालायस. कशाला कशाला तुझी पूजा करायची? नाही करत तुझी पूजा. बंद केलाय तुला, बंद केलाय. अरे आप्पा, अरे काय करतोय समजतंय का तुला? दे दे ती चावी इकडे दे. दे दे. अरे ज्याचा आपल्याला एकुलता एक आधार आहे त्यालाच बोल लावतोस तू. अहो, तुम्ही जरा शांत व्हा बघू. चितेवर झोपवा मला, तेव्हा शांत होईन मी. विठुराय, माझ्या सखूला छळापासून मुक्त कर. सखूचा छळ थांबव. मला दे ना शिक्षा. मला फासावर लटकव. माझं मुंडकं उडव. अंधारा कोठडीत दांबून ठेव मला, पण आपल्या निरागस कुंड सखूला सावर रे विठुराया. नाही सहन होत आहे विठुराया, नाही सहन होत. अहो थांबा बघू. थांबा. अरे आप्पा काय करतोय? थांब ना. आप्पा, आता याच्यावर एकच उपाय. मी आजच विठुरायाला साकडं घातलंय की हे बाबा सगळं निस्तर. आम्ही ती घ्यायला लागलीच पायी निघू, चालत पंढरपूरला येऊ, पण हे निस्तर. अयो बाबाजी, त्या सखूची रवानगी परसदारी केली हो. म्हणजे आपण बंदोबस्त केलेल्या खोली समोर? जी जी बाबाजी. असं असेल तर बाबाजी, त्या सखूला घाबरवण्यात एक नामी संधी आहे की आज रातच्यालाच काळाकांडी करून टाकूया. म्हणजे तिची सासू तिला तुमच्या पायाशी आणेल. एकदम बरोबर बोललास भायर्या. या मुठीत आहे संहाराची शक्ती, वैभवाची युक्ती. पायाशी बसल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर बसल त्याच्यासाठी नागोदी आपत्ती. या मुठीत आम्ही बंद केलीत भूत, प्रेतात्मी, मुंजी, हाडळ, यताळ, समधी. आमासनी काय दिसतंय माहितीये?
या मुठीत बंद केलेला एक प्रेतात्मा मी त्या सखूवर सोडणार. लय खवळलेला, चकाळलेला, बडकलेला असा प्रेतात्मा सखूकडे जाणार आणि तिच्या मनकुटीवर बसणार. सखू जीवाच्या आकांताने वरडणार, सुटका करून घ्यायचा प्रयत्न करणार, पण तिची सुटका होणार नाही. तो प्रेतात्मा तिला जखडून ठेवणार, तिचा जीव घेणार जवळ जवळ आणि मग तिला धरून इकडे आणणार. इथं माझ्या पायाशी आणून टाकलं. बाबाजी बाबाजी काय आज्ञा आहे मला सांगा हो बाबाजी. काय बी झालं तरी सकूची आजची रात तिच्या जिंदगीतली शेवटची रात असायला हवी. एक गाठोडं घेऊन घरातनं निघून तिनं इथं आमच्या पायाशी लीन व्हायला हवं. नाही तर मग काळीच बंद पडून तिचा जीव जायला हवा. काहीतरी एक व्हायलाच हवा. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. आता मी सांगतोय ते करायचं. काही काम आहे का? काम मी काय मी बिनकामाचा माणूस, जुगारी, पत नसलेला, पण कसंही असलं तरी वहिनी मी तुमचा धीर आहे. बरं मग आहात धीर आहात, पुढे काय? वहिनी तुम्ही असं रोखून वगैरे बघू नका हो, त्याच्यामुळे ना मला एकदम गांगरायला होते. तर काय हा आठवलं? आठवायचं काय त्यात वहिनी, पण तुम्ही असं रोखून बघता ना तर ते काय बोलायचं ना ते सगळं राहूनच जाते. वहिनी खरं सांगू का, कुणाला नसेल पण मला ना तुमच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची जास्त काळजी आहे हो. हे पटत नाहीये मला, पण मुळात तुमचा मुद्दा काय आहे तेच मला कळलेलं नाही. नाही वहिनी नको नको पटू दे, पण काय माहिती आहे सर्वात खरी गोष्ट ही आहे की तुमचा झालेला अपमान आहे ना तो आमच्या फार जिवारी लागतो. आमच्या म्हणजे माझ्या खरं तर फार जिवारी लागतो. अहो तो सखूचा बाप धूर्त कपटी, त्याने सगळी आपली फसगत केली हो. आणि ती सखू बघितली ना शांत राहून कसा परिणाम साधते ते परवा आपले सुभेदार आले ना त्यावेळेला काय घडलं ना त्यावेळेला आपण प्रत्यक्षात बघितलेलं आहे. तो तिचा अंगभूत गुण आहे. सहानुभूती कशी मिळवायची हेच बाळकडू तिला मिळाले. गोचिड गोचिड जशी जनावराला चिकटून बसलेली असते, रक्त पिते ना, तशी ती सखू आहे ना आपल्याला चिकटून बसलेली आहे अगदी घट्ट. एकतर ती तुम्हाला किंमत देत नाही आणि हे घर सोडून जात पण नाही. भाऊजी नक्की मुद्दा काय आहे तुमचा? वहिनी माझा मुद्दा हाच आहे की तिजोरी भरून सोनं आणणारी माणिक कुठे आणि ते खोटे दागिने घेऊन येणारी सखू कुठे? तिचा काय फायदा आहे का असून नसून? वहिनी आता योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. एकतर तिला तिच्या माहेरी नेऊन टाका, नाहीतर आपल्या बाबाजींच्या मठामध्ये तिची रवानगी करा. तुम्हालाही असंच वाटतंय? हो मग काय. अहो मेलेली मगर गळ्यात बांधून पोहता येईल का? आपण सगळे जण मरून जाऊ. अहो ती सखू आहे ना ती या घराला उद्ध्वस्त करेल आणि माणिक आहे ना या घराचा उद्धार करेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वहिनी माणिक आपल्या दिगूला शोभून दिसेल.
मला भीती वाटते रे. ओमने सांगितलंय की आग मारायची नाही, ते रागवलेत माझ्यावर. पण आता तू आहेस ना रे माझ्या सोबत, आहेस ना? मला खूपच भीती वाटते रे. काल रात्री केलंस तसं करून उगीच मला हाका मारू नकोस. मी येणारच नाही हे आधीच सांगून ठेवतोय तुला. जीव गेला ना तरी ओरडायचं नाही. भीती वाटली ना तर विहिरीत उडी मारायची आणि जीव द्यायचा. आम्हाला घाबरवायचं नाही. कोणी आहे का? वाचवा मला विठुराया. मी जर ओरडले तर आहो रागवतील आणि सासूबाई पण रागवतील. पण मला खूप भीती वाटते, किंचाळावंसं वाटतंय. नको मला भीती वाटते, भीती वाटते. कुणी नाहीये मदतीला. तू माझी शिकार, माझी तू शिकार. नाही नका. चल चल माझ्या अंधाऱ्या खोलीत चाल. गुलाम झालीयस तू, गुलाम झालीयस तू भूताची. आता माझ्या पंजातून सुटणार नाहीस. आता आमचे हुकूम पाळायचे. चल चला चल. नका मला रेषेचा हात ढकलू नका. विठुराया, विठुराया, सोडा मला. रेषेच्या आत चल नाहीतर मठात चल. नाही नाही, मी खोलीत पण येणार नाही आणि मठात पण नाही. सोडा, सोडा मला, सोडा मला विठुराया. भीती वाटली ना तर विहिरीत उडी मारायची आणि जीव द्यायचा. नाही ऐकत माझं? मग आता तू मर, मार उडी विहिरीत. डोकं अगदी भणभणून गेलंय माझं.
एका बाजूला रमाई, दुसऱ्या बाजूला सकूचे आई वडील आणि तिसऱ्या बाजूला सकू. या सगळ्या गोष्टीचा मलाच इतका त्रास होतोय तर बिचाऱ्या सकूला काय होत असेल? किती लहान आहे ते. मी उगाचच रागावून बोललो का सकूला? तिने रमाईचा कुठलाही अपमान केलेला नव्हता. खरं तर सकू आजपर्यंत कधीही कुणाला उलटून बोललेली नाही, तरी मी तिलाच ओरडलो. खरं तर ती दाबाड आणि धूर्त तर नाहीच, पण खूप हळवी आहे बिचारी, निरागस आणि लहान आहे. परसदारी त्या दारासमोर एकटी राहते. अंधार पडला की घरातली मोठी सुद्धा त्या खोलीसमोर जाण्याची हिंमत करत नाही. सकू मात्र मुकाट्याने राहते. बिचारी एकटी कशी राहील तिथे? आणि मीच ओरडून बोललो तिला, काही झालं तरी मला हाका मारू नकोस असं बोललो. नाही, चुकलं माझं. मी सकूवर ओरडायला नको होतं. 4 धीराचे शब्द तरी बोलायला हवेत मी तिच्याशी. काय करू? विठुराया खरंच असं आऊ हवे होते रे इथे, पण त्यांनी सांगितले हक नाही मारायची. विठुराया, मी मनातल्या मनात हाक मारते, तू माझी हाक पर्यंत पोचव ना. अहो नाही, मला एकदा सकूला बघूनच यायला हवं, त्याशिवाय माझ्या मनाची तळमळ थांबणार नाही. जातोय मी, पण रमाईला समजलं किंवा तिने पाहिलं तर पुन्हा घरात वाद होतील आणि माझ्यामुळे उलट सकूची शिक्षा अधिक कठोर होईल. आऊला नुसती मनात हाक मारली, मग भूत पळून गेलं का? इथे तर कोणीच दिसत नाही. विठुराया, संकट टळवते रे, खूप भीती वाटते मला.
देव पण नाही वाचू शकत तुला. येईल माझा विठुराया येईल. सोडा धाव विठुराया. विठुराया आला जाऊन. अयो कोण मारते कोण मारते कोण मारते. ओरडलं कोणीतरी ओरडलं. हो नक्कीच मला स्पष्ट आवाज आला पण हा आवाज सकूचा नव्हता. पुन्हा पुरुषाचा होता. सकू संकटात तर नसेल ना. कोणाचा आवाज आला. सखू ओरडली की काय. नाही पण मला तर पुरुषाचा आवाज ऐकू आला. पण पुरुष कोण असेल. तिकडून ना कोणीतरी बाहेर येतात दिसलं मला. म्हणजे मला घाबरवणारा भूतभीत नव्हता. तो दामू मामा होता. आणि ही कळशी माझा विठुराया. कोण आहे तिकडे. सकू कोण ओरडत होता. हा कोण आहे. कोण